गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला यश आलं असून ऑपरेशन टायगरमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरेचे 6ही विश्वासू खासदार थोड्याच वेळात शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। हे सर्वही 6ही खासदार मुंबईतील नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी त्यांची बैठक होणार असून ते शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। या खासदारांच्या पक्षप्रवेशापूर्वी शिंदेचे नेते रामदास कदम यांनी मोठा दावा केलाय। ठाकरेंचा 7वा खासदार ही फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले। रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 6 नाही तर 7 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। ठाकरेंचा 7वा खासदार देखील फुटणार असून हा खासदार सध्या काठावर आहे। रामदास कदम यांच्या दाव्यामुळे आता हा 7वा खासदार नेमका कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। या माध्यमातून शिंदे पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते। रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। त्यांनी सांगितलं की उद्धवजींना मी एक गोष्ट विचारतो, राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते तेव्हा संजय राऊत यांनी तुडवण्याची भाषा केली नव्हती, तेव्हा कोणी 50 खोके एकदम ओके बोललंही नव्हतं। जेव्हा शिंदे साहेबांकडे विकासासाठी खासदार येत आहेत तेव्हा तुम्ही तुडवण्याची भाषा आणि खोक्यांची भाषा करत आहात। हे सर्व 6 खासदार स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आले आहेत। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।